नमो बुद्धाय मित्रांनो, एका दाट जंगलाच्या काठावर एक प्राचीन बुद्ध विहार होते, जिथे गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांना जीवनाचे गहन तत्वज्ञान शिकवायचे। या विहारात अनेक जण आले आणि आपापले प्रश्न सोडवून गेले। परंतु त्या दिवशी एक असा मनुष्य आला ज्याचे आयुष्य वाईट कर्मांनी भरलेले होते। या माणसाचं नाव होतं सुरेश। त्याने खूप चुकीची कामं केली होती। फसवणूक, चोरी आणि खोटे बोलणं हा त्याच्या जीवनाचा भाग झाला होता। परंतु आता त्याला जाणवलं होतं की तो चुकत होता। त्याला वाटायचं की त्याच्या आयुष्यात सुधारणा होऊ शकत नाही। म्हणूनच तो बुद्धांच्या चरणी गेला। तो बुद्धांपुढे वाकून म्हणाला, भते, माझं आयुष्य अंधकारमय आहे। मी अनेक पाप केली आहे। मी आता कुठे जाऊन या पापांपासून सुटका करून घेऊ? बुद्धांनी त्याला एका शांत सरोवराजवळ नेलं। बुद्धांनी त्यांना विचारलं, जर तू या सरोवरात एक दगड फेकलास तर काय होईल? सुरेश म्हणाला, पाणी डळमळेल आणि तरंग उठतील। बुद्धांनी हसून विचारलं, आणि थोड्या वेळाने? सुरेश म्हणाला, तरंग शांत होतील आणि पाणी पुन्हा स्वच्छ होईल। बुद्ध म्हणाले, तुझ्या मनाचंही असंच आहे। चुकीच्या कर्मांनी तरंग उठवले आहेत, पण योग्य विचार आणि कृतींनी ते शांत होतील। फक्त तू सुरुवात करायला हवीस। बुद्धांनी सुरेशला सांगितलं, भूतकाळात काय झालं हे बदलता येणार नाही, पण वर्तमान क्षण तुझ्या हातात आहे। एका झाडावर चढण्यासाठी पायरी पायरीने चढावं लागतं, तसंच प्रत्येक क्षणाला चांगल्या विचारांनी सजव। सुरेशने विचारलं, पण भते, माझ्या वाईट कर्मांची फळच काय? बुद्ध म्हणाले, जर एखाद्या मळलेल्या जमिनीत चांगल्या बिया टाकल्या तर वाईट गवत नाहीसं होतं। तसंच चांगली कर्म वाईट परिणामांना कमी करू शकतात। बुद्धांनी सुरेशला एक गोष्ट सांगितली। एका गावात दोन माणसं होती। एक दिवसा प्रकाशासाठी सूर्याची वाट पाहायचा, तर दुसरा रात्रीसाठी एक लहानसा दिवा लावायचा। सांग, त्यापैकी कोण जास्त यशस्वी झाला? सुरेश म्हणाला, तो दुसरा माणूस, कारण त्याने अंधारात स्वतःचं उजेड निर्माण केलं। बुद्ध म्हणाले, तसंच तू आहेस। अंधार कितीही गद्द असला तरी आत्मविश्वासाचा दीप लाव, तुला योग्य मार्ग सापडेल। सुरेशने बुद्धांच्या या शिकवणींचं मनापासून पालन केलं। त्याने आपले वाईट कर्म सोडले आणि नवी सुरुवात केली। त्याच्या कठोर परिश्रमांनी आणि सकारात्मक विचारांनी तो गावात एक आदर्श व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाला। मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात असंभव असं काहीही नाही। जेव्हा आपण पश्चात्ताप करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करतो, तेव्हा जीवनात नवा प्रकाश दिसतो। खरोखरच जेव्हा जागे होशाल तेव्हा सकाळ। कथा दुसरी, अंधकारातून तेजाकडे। दाट झाडांनी भरलेल्या एका जंगलात गौतम बुद्ध बसलेले होते। या ठिकाणी दररोज लोक त्यांच्या समस्या घेऊन येत असत आणि बुद्ध त्यांना त्यांच्या साध्या परंतु प्रभावी तत्वज्ञानाने मार्ग दाखवत असत। एक दिवस एक विशेष माणूस बुद्धांच्या चरणी आला। तो प्रचंड अस्वस्थ होता। त्याचे नाव आनंद होते। आनंद म्हणाला, भते, माझे जीवन वाया गेलं आहे। मी खूप पाप केली आहे। लोकांना धोका दिला, चोरी केली आणि अनेकांचा विश्वासघात केला। आता माझ्या जीवनात काहीच आशा उरलेली नाही। मी काय करू? आनंदचे डोळे अश्रूंनी भरले होते। बुद्धांनी शांतपणे त्याला पाहिलं आणि म्हणाले, आनंद, जीवन हे वाहत्या पाण्यासारखं आहे। जेव्हा पाणी गढूळ होतं तेव्हा आपण त्याला स्वच्छ करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो। त्याचप्रमाणे तुझं आयुष्यही स्वच्छ होऊ शकतं। बुद्धांनी आनंदला एका तुटलेल्या झाडाजवळ नेलं। झाडाच्या फांद्या वाळल्या होत्या, पण मुळं अजूनही जमिनीत मजबूत होती। बुद्ध म्हणाले, आनंद, हे झाड बघ। वाळलेल्या फांद्यांमुळे ते निरुपयोगी वाटत असलं तरी त्याच्या मुळांमध्ये जीवन आहे।
जर आपण त्याला पुन्हा पाणी दिलं तर ते पुन्हा हिरवं होईल. तसंच तुझ्यातही जीवनाची नवीन सुरुवात करण्याची ताकद आहे. फक्त तुझ्या मनाला योग्य दिशा दे. आनंदने विचारलं, पण धते, माझ्या भूतकाळातील पापांचं काय? त्यांची फळं मला मिळणारच ना? बुद्धांनी हसून उत्तर दिलं, भूतकाळाचा पगडा तुझ्यावर तेवढाच असेल जितका तू त्याला महत्त्व देशील. वर्तमान हा तुझ्या हातात आहे. एक विझलेला दीप पुन्हा प्रज्वलित करता येतो, पण त्यासाठी तुला आत्ताच काहीतरी करायला हवं. बुद्धांनी त्याला एका लहानशा कंदिलाची गोष्ट सांगितली. एका गर्दरात्री एका प्रवाशाला वाट सापडत नव्हती. त्याने एका वृद्ध माणसाकडून लहानसा दीप मागून घेतला आणि त्याचा प्रकाश त्याला अंधारातून बाहेर घेऊन गेला. बुद्ध म्हणाले, आनंद, तुझा आत्मविश्वास हा तुझा दीप आहे. अंधार कितीही मोठा असला तरी त्या दिव्याने तू स्वतःचा मार्ग शोधू शकतोस. बुद्ध म्हणाले, आनंद, तुझ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तुझ्या संकल्पांना कृतीची जोड द्यावी लागेल. चांगल्या कर्मांनी वाईट कर्मांचा प्रभाव कमी करता येतो. एखादा शेतकरी मळलेल्या जमिनीत चांगल्या बिया टाकतो, तसंच तुझ्या जीवनातही चांगले विचार आणि कृतींचं बीज रुजव. आनंदने बुद्धांच्या शिकवणीनुसार वागायला सुरुवात केली. त्याने भूतकाळाचा विचार करणे सोडलं आणि प्रत्येक क्षण सकारात्मकतेने भरायला सुरुवात केली. त्याच्या जीवनाचा प्रवास आता पूर्णपणे बदलला होता. तो समाजात एक नवा आदर्श बनला. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात सुधारणा करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. भूतकाळावर दुःख करण्यात वेळ घालवता वर्तमानाचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा जागे होशाल तेव्हा सकाळ हा संदेश आपल्या जीवनात लागू करून आपणही आनंदाचं उदाहरण घडवू शकतो. कथा तिसरी. एका शांत गावात गौतम बुद्धांच्या शिकवणींच्या प्रभावाखाली अनेक जण आपल्या जीवनाचा मार्ग शोधत होते. या गावातील एक तरुण होता, विनायक. विनायक खूप मेहनती होता, पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत टोचत राहायची, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा भार. विनायक नेहमी म्हणायचा, माझं आयुष्य वाया गेलं आहे. मी इतक्या चुका केल्या आहेत की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही. गावातील लोक त्याला समजवायचे, पण तो स्वतःला क्षमा करू शकत नव्हता. एके दिवशी विनायकला कळलं की बुद्ध गावात आले आहे. तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, धते, मी खूप वाईट कर्म केले आहे. आता त्यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही. माझं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. बुद्धांनी शांत हस्त विचारलं, जर तुझ्या हातात एक बॉटल असेल आणि त्यात विष असेल तर तू काय करशील? विनायक म्हणाला, मी ती बॉटल लगेच फेकून देईन, अन्यथा ते मला मारून टाकेल. बुद्ध म्हणाले, मग तुझ्या मनातल्या चुकांचं काय? त्यांचा भार उगीच का उचलतोस? त्यांना सोडून दे. पश्चात्ताप हा नवीन सुरुवात करण्याचा पहिला टप्पा आहे. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. बुद्धांनी विनायकला गावाबाहेरील एका ओढ्याजवळ घेऊन गेले. ते म्हणाले, या ओढ्याचं पाणी पहा. ते सतत वाहत आहे. कालच्या पाण्याचा आज इथे मागमूसही नाही. विनायक गोंधळून म्हणाला, होय, पण याचा माझ्या जीवनाशी काय संबंध? बुद्ध उत्तरले, तुझं जीवनही असंच आहे. कालच्या चुकांच्या पाण्यात वाहून जाऊ नकोस. जे काही करायचं आहे ते आजच्या प्रवाहात कर. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित कर. त्यानंतर बुद्धांनी विनायकला एका मळलेल्या जमिनीवर नेलं. ते म्हणाले, ही जमीन पूर्वी पडीत होती, पण आता इथे फळझाड लावलेली आहे. तू काय शिकतोस? विनायक म्हणाला, भूतकाळ कसा का असेना, त्यावर नवं भविष्य उभारता येतं. बुद्धांनी हसून सांगितलं, तसंच आहे. चुकांमुळे घाबरू नकोस. त्या तुझ्या शिकवणी आहे. चांगले कर्म करायला सुरुवात कर आणि तुझं जीवनही फळांनी भरून जाईल.
विनायकने बुद्धांच्या शिकवणींचा स्वीकार केला. त्याने पश्चात्तापाचा भार सोडून दिला आणि आपल्या कर्मांमध्ये परिवर्तन केलं. काही वर्षांतच तो गावाचा सर्वात श्रद्धासंपन्न आणि शांत व्यक्ती बनला. मित्रांनो, आपल्या जीवनात असंभव असं काहीच नाही. आपल्याकडून झालेल्या चुकांचा पश्चात्ताप करायला आणि नवी सुरुवात करायला नेहमीच वेळ असतो. असं म्हणतात की जेव्हा जागे होशाल तेव्हा सकाळ. विनायकचा परिवर्तनाचा प्रवास. विनायकने बुद्धांच्या शिकवणींना आपल्या जीवनाचा भाग बनवलं. त्याने भूतकाळातील चुका सोडून दिल्या आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करत नवी सुरुवात केली. कठोर परिश्रम, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांनी त्याने आपले जीवन एका सुंदर उदाहरणामध्ये रूपांतरित केलं. काही वर्षांत तो गावाचा सर्वात आदरणीय आणि शांततामय व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. मित्रांनो, आपण सर्वजण विनायकसारखे आहोत. आपण केलेल्या चुकांमुळे हळहळत राहण्याऐवजी त्या चुकांमधून शिकून आपलं भविष्य उज्ज्वल बनवू शकतो. जेव्हा जागे होशाल तेव्हा सकाळ. धन्यवाद मित्रांनो. आमच्या या व्हिडिओला पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्यानेच आम्हाला अशी प्रेरणादायक सामग्री तयार करण्याची ऊर्जा मिळते. कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियांसाठी आणि सूचनांसाठी खाली कमेंट करा. तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटू नवीन विचारांवर आणि प्रेरणादायक कथांवर. धन्यवाद.